नमस्कार मित्रांनो, मी श्रेयश विठ्ठल वागिरे, थर्ड इयर MBBS स्टुडंट फ्रॉम गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग। मित्रांनो, मुलींच्या शिक्षणाची जी काही न्यूज होती, मुलींना शिक्षण माफ झालंय, तर त्यात काही जणांचं कन्फ्युजन होतं की सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट किंवा डीम युनिव्हर्सिटीचं काय। तर आज 1 ऑगस्टला समजा एक सर्क्युलर आलंय नाशिकच्या महाविद्यालयाकडून, तर मी तुम्हाला ते वाचून दाखवतो। शिक्षण संचालक उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी उपरोक्त विषय व खालील नमूद शासन निर्णय व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग SCBC तसेच इतर मागासवर्ग म्हणजेच OBC या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या 50% ऐवजी 100% लाभ मंजूर करण्यात आलेला असल्याने कळविले आहे। सोबत शासन निर्णयाची प्रत जोडलेली आहे। काय सर्क्युलर माझं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर टाकून देतो आणि तुमचे जे काही इतर काही प्रश्न वगैरे असेल तर ते मला कमेंटमध्ये विचारा आणि तुम्ही मला इंस्टाग्रामवर पण विचारू शकता काय ते तुमच्या अडचणी। तर यात आता ते कॉलेज कोणते कोणते मेन्शन केले मी वाचून दाखवतो बघा। तरी सदर बाब सर्व शासकीय, त्यानंतर शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालय, अनुदानित व कायम विना अनुदानित महाविद्यालय, शासन अनुदानित म्हणजे सेमी गव्हर्नमेंट, अशासकीय महाविद्यालय म्हणजे प्रायव्हेट बद्दल बोललं जाते। तर आता ही तर आज न्यूज आलेली बघा। तर यात शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क जे अगोदर 50% होतं मुलींसाठी, जे की SCBC OBC त्यानंतर EWS साठी, तर ते आता 100% माफ करण्यात आले बघा। तर यामुळे काय होईल, ज्या मॅक्सिमम मुली आहे तर त्या सेमी गव्हर्नमेंटला ॲडमिशन घेतील, त्यामुळे चान्सेस आहे की सेमी गव्हर्नमेंटचा कट ऑफ यावर्षी वाढू शकतो। माझं पण एक वैयक्तिक मत आहे की आता मुलींना जर शिक्षण माफ झालं तर त्यांनी ड्रॉप घेण्यापेक्षा किंवा पार्शल ड्रॉप घेण्यापेक्षा एखाद्या चांगल्या सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावं आणि लवकरात लवकर आपल्या करिअरची वाटचाल करावी। आता कसं आहे, या निर्णयामध्ये काही गोष्टी समजा काही वेळेस हॉस्टेल फी असू शकते, मेसची फी असू शकते, पण मोस्ट ऑफ द जी फीस असते सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट कॉलेजला ती ट्युशन फी असते आणि तीच माफ व्हायचे चान्सेस आहे। थोड्याफार प्रमाणात फीस आहे गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट, त्यामध्ये एवढा फरक नाही राहणार, काही गोष्टी राहतात पण एवढा फरक नाही पडणार। मला जर माझ्या व्हिडिओचा फायदा होत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।